जावई बापू, ही कुठली पद्धत झाली वागण्याची? तुमचं हे वागणं आम्हाला बिलकुल मान्य नाही. तुम्ही आमचे जावई आहात म्हणून आम्ही तुमचा आदर राखून आहोत. पण लक्षात ठेवा, इथून पुढे जर माझ्या मुलीला त्रास झाला तर मी गप्प बसणार नाही. सुहासरावांचे हे शब्द एखाद्या तीक्ष्ण शस्त्रासारखे अद्वैतच्या मनाला लागले. रात्रीचे 8 वाजले होते. अद्वैत नुकताच बँकेतून दिवसभराचे काम संपवून थकून भागून घरी आला होता. दारात पाऊल ठेवताच त्याच्यावर हा शाब्दिक हल्ला झाला. सुहासरावांनी अद्वैतच्या नजरेत नजर घालून अत्यंत कठोर, धारदार आणि अपमानकारक शब्दात त्याला सुनावलं. ते एवढं बोलून तावातावाने तिथून निघून गेले. पण अद्वैत मात्र संपूर्ण प्रसंगाने एकदम सुन्न झाला. त्याच्या कानात अजूनही ते अपमानास्पद शब्द घुमत होते. तो डोळे विस्फारून सुहासरावांच्या जाणाऱ्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहतच राहिला. त्याला काहीच कळत नव्हते की अचानक हे सगळं काय घडलं. त्याच्यासमोरच सोफ्यावर त्याची पत्नी सिया शांतपणे बसून होती. तिचे डोळे अश्रूंनी भरले होते, पण त्या अश्रूंच्या मागे पश्चाताप नव्हता, तर एक वेगळाच अहंकार आणि सूड भावना लपलेली दिसत होती. तिने एकदाही आपल्या वडिलांना थांबवण्याचा किंवा अद्वैतची बाजू ऐकून घेण्याचा प्रयत्न केला नाही. उलट तिचं मौन असं होतं, जणू काही तिनेच तिच्या वडिलांना अद्वैतच्या विरोधात अधिक भडकावून सोडलं होतं. अद्वैतने अतीव दुःखाने तिच्याकडे पाहत विचारलं, सिया, काय आहे हे सगळं? अचानक बाबांनी येऊन माझा असा अपमान का केला? तू काहीच का नाही बोललीस त्यांना? पण एखाद्या खुनशीप्रमाणे सियाने तोंड फिरवून घेतलं आणि ती काहीही न बोलता तडक बेडरूममध्ये निघून गेली. अद्वैतच्या मनात एकच विचार येत होता की हे सगळं एक भयानक स्वप्न आहे की माझ्या विश्वासाचा खून. अद्वैत आणि सियाचं लग्न होऊन अवघं 1 वर्ष झालं होतं. अद्वैत एका प्रतिष्ठित खाजगी बँकेत मॅनेजर म्हणून कार्यरत होता. तो सरळ मार्गी, प्रामाणिक आणि अत्यंत स्वाभिमानी तरुण होता. काही महिन्यांपूर्वीच त्याची बदली सियाच्या माहेरी असलेल्या शहरात झाली होती. सिया ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक लाडकी मुलगी असल्याने तिला वाटायचं की अद्वैतने तिच्या आईवडिलांसोबतच त्यांच्या मोठ्या घरात राहावं. पण अद्वैतला घर जावई म्हणून राहणं अजिबात मान्य नव्हतं. सियाने कितीही हट्ट केला तरी त्याने तिला ठामपणे सांगितलं होतं की सिया, आपण आपलं आयुष्य स्वतःच्या हिमतीवर जगायला हवं. कोणाच्या उपकाराखाली किंवा आश्रयाने राहून संसार होत नसतो. आपण स्वतंत्र राहू. त्यामुळे त्याने स्वतःच्या पैशाने एक स्वतंत्र भाड्याचा फ्लॅट घेतला आणि तिथून तो आपल्या कामावर जाऊ लागला. पण सियाला स्वतंत्र संसाराची जबाबदारी नको होती आणि माहेरचा लळा सुटत नव्हता. रोज सकाळी 8 वाजता अद्वैत ऑफिसला निघून गेला की सिया लगेच घराला कुलूप लावून माहेरी पळायची. कधी कधी तिचे आई बाबाच दिवसभर तिच्या घरी येऊन बसायचे. अद्वैतला सुरुवातीला या गोष्टीचा काहीच त्रास होत नव्हता. त्याला वाटायचं की ती नवीन आहे, हळूहळू सरेल. पण हळूहळू सुहासरावांचा आणि तिच्या माहेरच्या लोकांचा हस्तक्षेप त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप जास्त वाढू लागला. अगदी किरकोळ वादातही, जसे की भाजीमध्ये मीठ जास्त झालं किंवा अद्वैतने कामाच्या व्यापामुळे रविवारी बाहेर फिरायला नेण्यास नकार दिला, तरी सिया लगेच रडत रडत आपल्या बाबांना फोन करायची आणि सुहासराव ही 5 मिनिटातच त्यांच्या घरी हजर व्हायचे. ते दोघांचा समेट घडवून आणण्याच्या नावाखाली नेहमी अद्वैतलाच जबाबदार धरायचे आणि त्याला टोमणे मारायचे. अद्वैत मात्र नात्याचा आणि सियाच्या कुटुंबाचा आदर ठेवून आजवर सगळं शांत राहून निमूटपणे सहन करत आला होता. पण आज जे घडलं ते त्याच्या सहनशीलतेच्या पलीकडचं होतं. एका अत्यंत साध्या गोष्टीवरून आज सुहासरावांनी अद्वैतच्या आत्मसन्मानाला ठेस लावली होती. माहेरच्या माणसांची सततची साथ मिळाल्यामुळे सियाचं वागणं दिवसेंदिवस बेपर्वा होत चाललं होतं आणि याच बेपर्वाईने आज एका मोठ्या कौटुंबिक वादळाचा पाया रचला होता. त्या दिवसाच्या अपमानानंतर अद्वैतच्या मनात एक खोल जखम झाली होती, पण तरीही तो संसार टिकवण्याच्या विचाराने शांत राहिला. मात्र सियाच्या वागण्यात कोणताही बदल झाला नाही. उलट माहेरच्यांच्या सततच्या पाठिंब्यामुळे तिची बेपर्वाही दिवसागणिक वाढतच चालली होती. अद्वैतला सकाळी 8 वाजता बँकेत जावं लागायचं. बँकेची वेळ पाळण्यासाठी त्याला लवकर उठावं लागे. पण सिया मात्र 8:30-9 वाजेपर्यंत आरामात झोपलेली असायची. अद्वैतला वेळेवर चहा मिळतोय की नाही, त्याने नाश्ता केला की नाही याची तिला अजिबात काळजी नसायची. बऱ्याचदा अद्वैत स्वतःच चहा बनवून पिऊन उपाशी पोटी ऑफिसला निघून जायचा. सुरुवातीला त्याने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं,
पण जेव्हा हा प्रकार रोजचाच होऊ लागला तेव्हा त्याच्या सहनशीलतेचा अंत झाला. एका सकाळी अद्वैत तयार होऊन हॉलमध्ये आला तेव्हा सिया नुकतीच झोपेतून उठून आळस देत सोफ्यावर बसली होती. अद्वैतने तिच्याकडे पाहिले आणि अत्यंत शांत पण गंभीर आवाजात म्हणाला, सिया, तुला माझ्यासोबत या घरात राहणं जड जातंय का? जर तू मला वेळेवर एक कप चहा किंवा नाश्ताही देऊ शकत नाहीस तर मग तू इथे राहण्याचा काय उपयोग? तू तुझ्या माहेरीच निघून जा किंवा मग माझ्या आईवडिलांकडे सासरी राहा. जर तुला माझ्यासोबत राहण्यात अजिबात रस नसेल तर मी तुला इथे जबरदस्तीने ठेवणार नाही. अद्वैतचे हे शब्द ऐकताच सियाच्या अहंकाराला मोठी ठेच लागली. ती काहीही न बोलता थेट रडायला लागली. तिने रडून रडून घरात मोठा तमाशा सुरू केला. एवढेच नाही तर दिवसभर अन्न पाणी सोडलं, स्वतःला खोलीत कोंडून घेतलं. रडून रडून तिचे डोळे सुजवून घेतले. संध्याकाळी जेव्हा अद्वैत बँकेतून थकून भागून घरी आला तेव्हा घराचं वातावरण पुन्हा एकदा बदललेलं होतं. हॉलमध्ये समोरच सिया डोळे पुसत होती आणि तिच्या शेजारी तिचे आई बाबा एखाद्या न्यायाधीशासारखे रागाने लालबुंद होऊन बसले होते. अद्वैतने घरात पाऊल ठेवताच सुहासराव संतापाने थरथरत उभे राहिले. त्यांनी अद्वैतची कोणतीही विचारपूस केली नाही. उलट थेट जोरात ओरडत म्हणाले, जावई बापू, ही काय पद्धत आहे माझ्या मुलीशी वागण्याची? तुमचं एवढं धाडस कसं झालं तिला सासरी जा किंवा माहेरी जा म्हणायचं? आम्ही आमच्या मुलीचं लग्न लावून दिलंय म्हणजे तिला विसरलो आहोत असं वाटतं का तुम्हाला? अजिबात नाही. आमच्या मुलीला साधं खर्चटलं तरी आमच्यासारखं वाईट कोणी असणार नाही. इथून पुढे तिच्या डोळ्यात आलेले अश्रू हे शेवटचे असतील, लक्षात ठेवा. सुहासरावांचा हा जळजळीत संताप ऐकून अद्वैत पुन्हा एकदा सुन्न झाला. तो आश्चर्याने म्हणाला, पण बाबा, एकदा तरी सियाच्या वागणुकीबद्दल ऐकून तरी घ्या. ती सकाळी सुहासरावांनी त्याला मध्येच थांबवत हात दाखवला आणि म्हणाले, नाही जावई बापू, मला तुमचं काहीही ऐकायचं नाही. ती माझी मुलगी आहे. 23 वर्ष माझ्यासमोर लहानाची मोठी झाली आहे. तिचं वागणं मला माहीत नाही असं वाटतं का तुम्हाला? आम्ही तिला खूप प्रेमाने आणि लाडाने वाढवलं आहे. आमचा तिच्यावर खूप जीव आहे. तिच्या डोळ्यात पाणी पाहिलं की आमचं रक्त सळसळतं. पुन्हा असं काही घडलं तर गाठ माझ्याशी आहे, हे विसरू नका. इतकं बोलून सुहासराव तिथून निघून गेले. अद्वैतसाठी हा अनुभव अत्यंत क्लेशदायक होता. त्याला रात्रभर झोप लागली नाही. तो विचार करत राहिला की ज्या माणसाचा तो नेहमी आदर करत आला ते सुहासराव त्याच्याशी इतके खालच्या थराला जाऊन कसे बोलू शकतात? पण या सगळ्यात धक्कादायक गोष्ट म्हणजे सियाचं वागणं. जेव्हा तिचे बाबा अद्वैतवर ओरडत होते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक विजयी आणि समाधानाचा भाव होता. तिला वाटत होतं की तिच्या बाबांनी अद्वैतला चांगलाच धाक दाखवला आहे आणि आता अद्वैत तिला काहीही बोलणार नाही. या घटनेने अद्वैतच्या मनातील सियाबद्दलचं प्रेम आणि आदर पूर्णपणे संपवून टाकला. त्याला खात्री झाली की या सगळ्या गोंधळामागे आणि अपमानामागे सियाचाच हात आहे. त्यामुळे त्याने एक ठाम पाऊल उचललं आणि सियाशी बोलणं पूर्णपणे बंद केलं. 4 दिवस झाले तरी अद्वैतने तिच्याकडे साधे पाहिले देखील नाही आणि एक शब्दही बोलला नाही. घरात कमालीची शांतता पसरली होती. पण सियाची नाटकं आणि तिचा अहंकार संपला नव्हता. आपल्या नवऱ्याने आपल्याशी न बोलून आपला अपमान केला आहे असं तिला वाटू लागलं. 5व्या दिवशी तिने अद्वैतला धडा शिकवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या बाबांना घरी बोलावून घेतलं. संध्याकाळी जेव्हा अद्वैत ऑफिसमधून थकून घरी परतला तेव्हा दारातूनच त्याला सासू सासरे रागाने ठाण मांडून बसलेले दिसले. आज पुन्हा काहीतरी नवीन नाट्य घडणार याची त्याला जाणीव झाली. पण आता अद्वैत पूर्वीसारखा राहिला नव्हता. त्याने मनातल्या मनात काहीतरी ठरवलं आणि समोर बसलेल्या सासू सासऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत तो सरळ आपल्या खोलीच्या दिशेने जाऊ लागला. अद्वैतने आपल्याला पाहूनही जणू काही आपण अस्तित्वातच नाही अशा थाटात दुर्लक्ष केल्यामुळे सुहासरावांच्या रागाचा भडका उडाला. ते जागेवरून ताडकन उभे राहिले आणि हॉलमधूनच मोठ्या आवाजात ओरडले, जावई बापू, हेच संस्कार दिलेत का तुमच्या आईवडिलांनी तुम्हाला? समोर सासू सासरे बसले असताना तुम्ही असं न पाहिल्यासारखं करून निघून जाताय. अहो, तुम्ही दमला आहात की आम्हाला बघून घाबरलात? सुहासरावांच्या या टोमण्याने अद्वैतच्या पायाचे पाणी डोक्यात गेले आणि तो खोलीच्या दारातच थबकला. सुहासरावांच्या त्या उपरोधिक टोमण्याने अद्वैतच्या संयमाचा बांध पुरता फुटला. तो खोलीच्या दारातच थांबला, अत्यंत शांतपणे मागे वळला आणि त्याचे पाऊल हॉलच्या दिशेने पडू लागले.
त्याच्या चेहऱ्यावर आता भीती नव्हती, तर एक जळजळीत करारीपणा होता. तो सरळ सुहासरावांच्या समोर येऊन अगदी नजरेत नजर घालून उभा राहिला आणि खंबीर आवाजात बोलला, बोला बाबा, काय बोलायचं आहे तुम्हाला? मी ऐकतोय. सुहासराव त्याचा हा बदललेला अवतार पाहून क्षणभर दचकले, पण आपला अहंकार सांभाळत अधिक जोराने ओरडले, जावई बापू, बोलायचं काय आहे? 4 दिवस झाले तुम्ही माझ्या मुलीशी एक शब्दही बोललेला नाही आहात. गेल्या वेळी मी स्पष्ट सांगून गेलो होतो की माझ्या मुलीच्या डोळ्यात पाणी आलेलं मला चालणार नाही. मग हे धाडस तुम्ही कसं केलं? तिला मानसिक त्रास देण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? अद्वैतने एक दीर्घ श्वास घेतला. त्याच्या ओठांवर एक उपरोधिक हसू उमटलं. तो शांत पण अत्यंत धारदार आवाजात म्हणाला, सुहासराव, तुम्ही एक काम करा. तुमची ही लाडकी मुलगी सिया हिला आत्ताच्या आत्ता सोबत घ्या आणि या घरातून निघून जा. मला ना तुमची गरज आहे ना तुमच्या या बेजबाबदार मुलीची. आणि मला तुम्हाला काही समजावून सांगण्याचीही गरज वाटत नाही. अद्वैतचे हे शब्द ऐकून सुहासरावांचा पारा पार गगनाला भिडला. ते संतापाने थरथरू लागले आणि ओरडले, जावई बापू, काय बोलताय हे तुम्ही? तुम्हाला वाटलंच कसं हे? लग्न म्हणजे एखादा पोरखेळ आहे का? माझ्यासमोर उभे राहून माझ्या मुलीला घरातून काढण्याची आणि घटस्फोटाची भाषा करताय? तुमची हिंमत कशी झाली? यावर अद्वैतचा स्वर अधिकच कठोर झाला आणि तो म्हणाला, बस करा बाबा. आता अजून एक शब्द जरी बोललात तर मी विसरून जाईन की तुम्ही माझ्या बायकोचे वडील आहात आणि वयाने माझ्या वडिलांसारखे आहात. मी आजवर तुमचा आणि तुमच्या नात्याचा आदर राखला, पण तुम्ही त्या आदराच्या लायकीचेच नाही. तुम्हाला कुठे काय बोलायचं आणि कसं वागायचं हेच कळत नाही, म्हणून मला शिकवू नका की मी कसं वागावं. तुमच्या मुलीला मी यापुढे माझ्या घरात ठेवून घेऊ शकत नाही. घटस्फोट तर मी देणारच, आणि जर तुमच्यात हिंमत असेल तर तो थांबवून दाखवा. तुम्हाला काय वाटतं? गेल्या वेळी तुम्ही माझा अपमान केला तेव्हा मी गप्प बसलो, कारण मी तुमच्या वयाचा आणि नात्याचा सन्मान जपत होतो. पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही पुन्हा पुन्हा माझ्या घरात येऊन माझा अपमान कराल आणि मी ते सहन करेन. माझा स्वाभिमान इतकाही स्वस्त नाही. मी स्वतःच्या मेहनतीने कमावतो. तुमच्या आणि तुमच्या मुलीच्या पैशाची मला अजिबात गरज नाही. 5 मिनिटांच्या आत तुमच्या मुलीला माझ्या घरातून घेऊन जा, अन्यथा मला तिला धक्के मारून बाहेर काढावं लागेल. अद्वैतचे हे रौद्र रूप पाहून सुहासरावांच्या पायाखालची जमीनच सरकली. हॉलमध्ये प्रचंड शांतता पसरली. सुहासराव जे स्वतःला खूप मोठे समजत होते ते अद्वैतच्या या स्वाभिमानी रूपापुढे अक्षरशः झिरो वाटू लागले. दुसरीकडे सियाची अवस्था खूपच वाईट झाली होती. अद्वैत खरोखरच तिला धक्के मारून बाहेर काढेल आणि तिचा संसार कायमचा मोडेल या भीतीने तिच्या मनाचा थरकाप उडाला. ती धावत आली आणि तिने अद्वैतचे पाय पकडले आणि ती रडू लागली, अद्वैत, प्लीज मला माफ कर. मी कुठेही जाणार नाही. हे घर मी सोडणार नाही आणि तुलाही कधी सोडणार नाही. अद्वैतने तिचे हात बाजूला केले आणि शांतपणे म्हणाला, सिया, विचार कर. तुझ्यासमोर आता फक्त 2च मार्ग आहेत. एक तर तू तुझ्या आईवडिलांसोबत कायमची त्यांच्या घरी जा, नाहीतर आज आणि याच क्षणी त्यांच्याशी सगळे संबंध तोडून टाक. जर तुला माझी पत्नी बनून राहायचं असेल तर तुला त्यांच्यापासून पूर्णपणे तुटक राहावं लागेल, कारण असे लोक कुठेही गेले तरी कोणाचाही संसार थाटू देत नाहीत. ते स्वतःच्याच हाताने मुलीचं घर उद्ध्वस्त करतात. आता निवड तुझ्या हातात आहे. एक तर मी, नाहीतर तुझे आईवडील. अद्वैतचे हे बोलणे ऐकून सुहासराव पुन्हा संतापाने ओरडले, सिया, सोड त्याला. वेळेतच याची लायकी समजली हे बरं झालं. चल माझ्यासोबत. हा घटस्फोट झाल्यावर मी तुझ्यासाठी याच्यापेक्षा एक खूप चांगला आणि श्रीमंत मुलगा शोधून काढीन. त्या घरात तू राणीसारखे राज्य करशील. पण यावेळी सियाने आपल्या वडिलांकडे पाहिले. तिच्या डोळ्यात आता सत्य स्पष्ट दिसत होते. ती रडत म्हणाली, नाही बाबा, तुम्ही हे काय बोलत आहात? लग्न म्हणजे काही खेळ नव्हे, आणि मी काही भातुकलीतली भावली नाही की थोड्याशा भांडणासाठी घटस्फोट घेऊन दुसरे लग्न करत फिरू. बाबा, तुम्ही दोघेही कृपया आत्ताच्या आत्ता इथून निघून जा. हा माझा आणि माझ्या नवऱ्याच्या नात्याचा प्रश्न आहे. आमचा आम्हीच सांभाळू. सुहासराव आश्चर्याने म्हणाले, सिया बाळा, तू हे काय बोलत आहेस? सियाने अधिक ठामपणे सांगितले, हो बाबा, मी स्पष्ट सांगितलं ना, तुम्ही दोघेही इथून निघून जा. सियाचे हे ठाम बोलणे ऐकून सुहासराव संतापाने आणि अपमानाने तडक तिथून निघून गेले. पण अद्वैत तिथेच थांबला नाही. त्याने त्याच रात्री आपल्या बँकेत तातडीने बदलीचा अर्ज केला
आणि दुसऱ्या एका दूरच्या शहरात जाण्याची व्यवस्था केली, कारण त्याला सुहासरावांची सावलीही आपल्या संसारावर पुन्हा पडू द्यायची नव्हती. अद्वैतने योग्य वेळी प्रतिकार करून आपल्या स्वाभिमानाची रक्षा केली आणि आपल्या मोडणाऱ्या संसारालाही वाचवले. तर मित्रमैत्रिणींनो, तुमचं काय मत आहे? सिया जे वागत होती ते चूक होतं की बरोबर? तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कथा पूर्ण ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.